कधी कधी आपणच स्वतःसाठी छोटीशी ट्रीट दिली पाहिजे. आता हे मी का म्हणते हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच. आज मस्त पावभाजीचा प्लॅन केला होता. नेहमीचं ते जेवण खाऊन कधी कधी कंटाळा येतो, म्हणून आठवड्यातून एकदा काहीतरी चेंज झालाच पाहिजे ना. तर घरामध्ये ज्या काही फ्रीजमध्ये भाज्या होत्या सगळ्या भाज्या फ्रीजमधनं बाहेर काढल्या, नॉर्मल साईजमध्ये सगळ्या भाज्या कट करून घेतल्या. फक्त इथे मी फ्लावर पाण्यामध्ये 5 ते 7 मिनिटं उकळून घेतली होती मीठ घालून. पुन्हा तीच फ्लावर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. कुकरमध्ये 2 चमचे तेल घातलं. ज्या भाज्या कट करून घेतल्या त्या सगळ्या भाज्या कुकरमध्ये घालून घेतल्यावरनं 4 ते 5 मिरच्या टाकल्या हिरव्या, चवीनुसार मीठ घातलं आणि मस्त 5 ते 6 शिट्ट्या करून घेतल्या. आता इथे कुकर लावला आहे तोपर्यंत म्हटलं त्याला मस्त देवपूजा करूया संध्याकाळच्या. तर देवपूजा केल्यावर घरामध्ये वातावरण सुद्धा खूप प्रसन्न होतं आणि मन सुद्धा खूप फ्रेश होतं. आणि तोपर्यंत आमचे शेट सुद्धा आले होते. हल्ली आमच्या शेटला कोरा चहा लागतो. त्या चहामध्ये जर लिंबू टाकलं ना खरंच तो चहा खूप छान लागतो. आणि मला कधी त्यांच्यासोबत सवय होऊन गेली कोरा चहाची, मला सुद्धा समजलीच नाही. आता मी हे का म्हटली की कधी कधी आपण स्वतःसाठी ट्रीट दिली पाहिजे. की तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळे सपोर्टमुळे आज माझे यूट्यूबवर 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. आता हे सबस्क्रायबर माझे पूर्ण झालेले आहेत, मला त्याचा आनंद झालेला आहे. आता याचा आनंद कोणाला होऊ या ना हो, पण आपणच स्वतःचा आनंद स्वतः सेलिब्रेट करायचा असतो. म्हणून मस्तपैकी आज पावभाजीचा प्लॅन केला होता. आणि पावभाजीचा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ माझ्या यूट्यूबची छोटीशी जर्नी मी सगळं यूट्यूबला अपलोड केलेलं आहे. तिथे जाऊन पूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओला भरपूर असं प्रेम द्या आणि मस्त सुंदर अशी चीज पावभाजी आपली तयार झाली होती. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.